तुम्ही सुयश ना? हो जेसीने पाठवलं ना तुम्हाला? हो, तिने पाठवले. ती दिल्लीला गेले ना, म्हणून मला पाठवले. हो माहिती आहे मला. माझं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. बोला मॅडम, काय न्यूज आहे तुमच्याकडे? खासदार सरपोतदारांचा मुलगा सुजित सरपोतदार. आम्हाला सुजित सरांची सुपारी दिलीच नव्हती. सुजित सर आमचं टार्गेटच नव्हतं. आम्हाला सुपारी स्वानंदीची दिली होती. हे काय सांगताय? हे खरं आहे? हो 100% खरं आहे. त्या सुजित सरपोतदारांना शिक्षा झालीच पाहिजे. एका प्रेग्नेंट मुलीवर, तिच्या बाळावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्याला एक्सपोज करायलाच पाहिजे. असे नराधम या जगात असतात हे मी प्रत्येक मुलीला दाखवून देणार आहे. हो पण हे काम तुमच्याशिवाय शक्य नाहीये. मला तुमची मदत लागेल. शुअर मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. आपण लवकरात लवकर सुजित सरपोतदाराचा खरा चेहरा लोकांसमोर आणू. थँक्यू दादा. तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर प्रेस कॉन्फरन्स अरेंज करा. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करा, कारण ते सुजित साहेबांचा काही भरोसा नाही. मॅडम मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्याकडे ते रेकॉर्डिंग मला पाठवा. झाले तुम्हाला सेंड. हा. आणि जरा सांभाळून. हो, सगळी तयार झाली की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. थँक्यू. चलो बाय. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी कुठे गेल्या? बरं काही काम होतं तर मला का नाही उठवलं? सुजितने काही त्रास तर नसेल ना तिला? फोन उचला स्वानंदी. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. मणी काय झालं? स्वानंदी कुठे आहे? अरे असेल इथेच कुठेतरी. कशाला आरडाओरडा करतोय? नाही कुठेच दिसला नाही. मी घरवर शोधलाय. तुला सांगून गेले का कुठे? एक मिनिट, एवढा पॅनिक कशाला होतो? अरे असेल ना इथेच कुठेतरी. स्वानंदी नाही नाहीये तिकडे. मी बघून आलो. मी बाहेर शोधतो. काय स्वानंदी कुठे? मला काय माहित असेल रूम मध्ये. सुजित स्वानंदी कुठे? नाहीये. मी काय खिशात घेऊन फिरतो का तिला मणी? आणि तुला काय वेळ लागलाय का? स्वानंदीला काय झालं की माझ्यावर काय डाऊट घेतो तू? माझ्यासाठी पण स्वानंदी महत्वाची आहे बाबा. म्हणजे तुझ्याहून जास्त काळजी आहे मला स्वानंदीची, तिच्या बाळाची. तो काय झालं तरी मला डाऊट घेणं बंद कर. ओके? मला नाही माहित स्वानंदी कुठे. हे बघ सुजित, तुझ्यामुळे स्वानंदीला जरा जरी त्रास झाला ना तर माझ्या इतकं वाईट शोधून सापडणार नाही. स्वानंदी कुठे होता तुम्ही? कुठे गेला होता? स्वानंदी मी काय विचारतोय, कुठे गेला होता तुम्ही? इथेच होत्या. हे मणी, असेल एखादी मीटिंग तिची.
सिक्रेट मीटिंग नसेल सांगायचं तुला. इतका भोचकपणा का करतोय? डूड, गिव्ह हर सम स्पेस प्लीज. सतत चिडतच असतो यार. गुड मॉर्निंग याही चिडत असत. कुठे होता तुम्ही? तुम्ही कुठेच दिसला नाही. मी किती पॅनिक झालो होतो. मी ते गार्डन मध्ये कोवळ्या उन्हात फिरत होते आणि झाड जे लावलंय ना ते बहरलं होतं. त्याला फुलं लागली होती. हे आणायला गेले होते. अहो, तुम्हाला फुल हवं होतं तर मला सांगायचं ना, मी घेऊन आलो असतो. आणि खाली काही बोलला का नाही? मला फुल वगैरे हवं होतं म्हणून मी गेले होते. काहीच बोलला नाही, सरळ वरती निघून आला. सुजित सरांमुळे. त्यांच्यासमोर बोलणं तर लांबच, उभं राहायची इच्छा होत नाही माझी, म्हणून काही बोलले नाही. सॉरी मणी सर, मी असं न सांगता तुम्हाला बाहेर गेले, पण इथून पुढे मी सांगून जाईल. प्लीज. आणि मी पण सॉरी म्हणतो. तुम्ही दिसला नाही कुठे म्हणून मी जास्त पॅनिक झालो आणि ओरडून बोललो तुमच्यावर. बरं, मी फ्रेश होतो. तुम्ही मस्त चहा करा. त्या गुंडांचं रेकॉर्डिंग दुसऱ्या फोनमध्ये पण ट्रान्सफर करून ठेवते. माझ्या फोनमधनं चुकून डिलीट झालं तर माझ्याकडे त्याचा बॅकअप असायला हवा. मी सुजित सरांचा खरा चेहरा लवकरच अख्ख्या जगासमोर आणणार.